आही आदिअंती अवसाने अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे ईरती माईके दुःखाची जनिती नाही आदिअंती अवसाने तुका म्हणे कामरणेची सरे उत्तमची बुरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदिअंती अवसाने विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमराध्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दोपा नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय गोपाल कृष्ण भगवान की सेवेला की सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदिअंती अवसाने अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमले सर्वांना माहीत आहे ज्ञात आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे कैलासवासी रामदास दगडू सहानी आदरणीय भाऊंच्या प्रथम श्राद्ध कर्माच्या निमित्तानं या सहाने परिवाराशी जोडल्या गेलेले आप्तइष्ट गणोगत सगळी सोहेरी आज या ठिकाणी एकत्रित जमली आणि त्यांच्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी बंधुऋणातून मुक्त होण्यासाठी हा एक दिवसीय सोहळा या परिवाराकडून आयोजित करण्यात आलेला आहे।
आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातनं ज्ञानदान घडावं, अन्नदान घडावं ही अपेक्षा, ही सद्भावना या कुटुंबातील असणाऱ्या सदस्यांची आहे. आदरणीय दत्तात्रय भाऊंच्या माध्यमातनं मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि तुम्हा वारकरी मायबापांचं दर्शन मला घडलं. माझी मी मला धन्यता देतो. विठ्ठला असो. प्रस्तावने जास्त वेळ न घालवता मी अभंगाकडे वळतो. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदेह वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय. भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देवमान्य संत, संत मान्य संत, जगमान्य जगद्गुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा चिंतनी असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग श्री तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय याच्यावत मानवी जीवाला सुखाचा पत्ता सांगताय. ऐका. श्राद्ध कर्म आहे म्हणून त्या निमित्तानं थोडं बोलून जाईल. श्राद्ध कर्म कोणाचं? नेहमी एक भाव मी सांगत असतो. पुण्यवंत असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा आणि आपलं कुठंच काही बसत नाही म्हणून वर्ष श्राद्ध. थोडासा विचार करायचा ना अभंगात प्रवेश करायचा. जीवन जगत असताना ज्यानं आपल्या जीवनामध्ये अगणित पुण्य केलंय त्याचंच पुण्यस्मरण. कोणाचंही पुण्यस्मरण होत नाही. वास्तविक पाहता या मृत्यू लोकांमध्ये सगळ्यात सोपी गोष्ट जर काय असेल तर ती पुण्य कमवणे. फार सोपी गोष्ट आहे. पण दुर्दैव असं आहे का संसार भवसागरामध्ये आपण एवढे गुंतून गेलोय का स्वतःचं हित आपल्याला कळत नाही. किती सोपं आहे पुण्य कमवणं. ऐका. माझ्या ज्ञानोबरायांनी तर हरिपाठामध्ये इतका सोपा उपाय सांगितला. काय? हरिमुखे मना, 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 हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. सोपं साधन सांगितलंय. काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं गुणानुवाद केलं, त्याचं नामस्मरण केलं, पुण्याची प्राप्ती होती. एवढं सोपं आहे. हा, पण मुखामध्ये नाम यायला सुद्धा पुण्य लागतं. काय? नामस्मरण केल्यानंतर पुण्य मिळतं हे कळतंय, पण मुखात नाम यायला सुद्धा पुण्य लागतंय. अजून कशानं पुण्य मिळतं? पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत
सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे गीता सज्जनाची नावे नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे देखे माझी वाचा तुझी देखे माझी वाचा तुझी देखे माझी वाचा तुझी देखे माझी वाचा देखे माझी वाचा तुटी देखे माझी वाचा तुटी देखे माझी वाचा तुटी देखे माझी वाचा तुटी वाचा तुटी पुण्य मिळतं संतांचं नाव घेतल्यानंतर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे म्हणजे पुण्य कमवण्यासाठी सोपा साधा उपाय संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पण तरी देखील आपण करत नाही. थोडक्यात मुद्दा एकच सांगायचा आहे, ज्यानं अगणित पुण्य केलंय त्याचं पुण्य स्मरण. देवाची जयंती हनुमंतरायांची जयंती मागच्या वर्षामध्ये आपण साजरी केली का मागच्या महिन्यात हा लक्ष करायची पाहू द्या जरा. संतांचा समाधी सोहळा या वैशाख महिन्यामध्ये माझ्या मुक्ताईचं महाराज चोखोबराय असतील समाधी सोहळा आहे आणि निरंजनी वीज कडाडली जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. मुक्ताबाई या वैशाख महिन्यामध्ये रखरखत्या उन्हामध्ये महाराज अदृश्य भाव. अधिकार फार मोठा आहे माझ्या मुक्ताबाईचा. किती आदिशक्ती मुक्ताबाई 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 दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी दासी जनी लागे पायी महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा मुक्ताबाईचा अधिकार फार मोठा. या वैशाख महिन्यामध्ये मुक्ताबाईचं निर्वाण आहे. पुढे ऐका, मला श्राद्धापर्यंत यायचंय. पुण्यवान असेल त्याचं पुण्यस्मरण, देवाची जयंती, संतांचा समाधी सोहळा, तुमचं आमचं कुठंच नाही काही. म्हणून हे श्राद्ध कर्म हे मरणोत्तर कर्म आहे. जन्माला येण्याच्या अगोदर काही आहे, जन्म झाल्यानंतर काही आहे आणि मरणोत्तर कर्म आहे. आमच्या धर्मशास्त्रानं 16 संस्कार सांगितलेली, 16 संस्कार सांगितले. सगळ्यात पहिला संस्कार आहे ज्याला गर्भधान संस्कार म्हटलं जातं. पुरुषाद्वारे स्त्रीच्या गर्भामध्ये बीजारोपण केलं जाते आणि ते बीजारोपण करत असताना माझ्या पत्नीच्या पोटी जन्माला येणारं रत्न हे सात्विक असेल, हे कुळाचा उद्धार करेल, हे समाज हिताचं कार्य करेल, ही सद्भावना ठेवून त्यानं ते करावं. सगळ्यात पहिला संस्कार ज्याला गर्भधान म्हटलं जातं. दुसरा संस्कार आहे ज्याला म्हटलं जातं पुंसवन. म्हणजे काय? त्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारा तो गर्भ हा मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या बळकट व्हावा म्हणून पुंसवन नावाचा संस्कार केला जातो.
तिसरा संस्कार आहे ज्याला म्हटलं जातं सीमोंत नयन. आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला डोहाळे जेवण म्हटलं जाते. का? कसे लागले डोहाळे, त्या स्त्रीचे डोहाळे पुरवले जातात. त्याच्यानंतर नाळ छेदन हा सुद्धा एक संस्कार आहे. तो झाल्यानंतर येतो नामकरण विधी, हा सुद्धा संस्कार आहे. त्याच्यानंतर केशांत, आपल्याकडे ज्याला जावळ काढणं म्हटलं जातं. सूर्यावलोकन, आई ज्यावेळेस आपल्या बाळाला प्रथम सूर्याचं दर्शन घडवते तो सुद्धा संस्कार आहे, ज्याला सूर्यावलोकन म्हटलं जातं. त्यानंतर अन्नप्राशन, आईच्या फिडिंग सोबत दुधासोबत बाळाला बाहेरचं ज्यावेळेस खाऊ घातलं जातं त्याला अन्नप्राशन संस्कार म्हणतात. हा सुद्धा संस्कार आहे बाबा. नंतर काय आहे? अक्षरारंभ, उपनयन, अक्षरारंभ, सीमा परिवर्तन, आणि मग तो वयात आला का विवाह. एकदा विवाह संस्कार झाला का पुन्हा सर्कल चालू होतं. काय? पुन्हा गर्भधान, पुंसवन, सीमोंतनयन. पण मनुष्य मरण पावल्यानंतर सगळ्यात शेवटचा संस्कार केला जातो ज्याला म्हटलं जातं अंत्येष्टी. आपल्या जीवनातला सगळ्यात शेवटचा यज्ञ. अंत म्हणजे शेवट आणि यष्टी म्हणजे यज्ञ. आपल्या जीवनातला शेवटचा यज्ञ ज्याला अंत्येष्टी कर्म म्हटलं जातं. ऐका, माझा मुद्दा एकच आहे, हा आपल्या शेवटचा यज्ञ आहे. हे झालं मरणोत्तर कर्म, आणि त्याच्यानंतर आपण आणखी करतो ज्याला श्राद्ध कर्म म्हटलं जातं. वास्तविक पाहता पुत्र कोणाला म्हणतात शास्त्र सांगतं, जीव तो वाक्य करणात प्रत्यप्ती भूरी भोजनात गयायाम पिंडदानश्च त्रिविध पुत्रस्य पुत्रता. कोणाला पुत्र म्हटलं जातं नीट ऐका. जीव तो वाक्य करणात, जो आपल्या आई बापाचं ऐकतो, पाहुणे आल्यावर नाही, नेहमी ऐकतो. आणि जो आपल्या आई बापाचं ऐकत नाही तो बहिरा म्हणून जन्माला येतो. हे माझं वाक्य नाही, नाथ महाराजांनी वर्णन करावं. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, हे पहिला झाला नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेण आता, एका जनार्दनी स्मरेण आता, एका जनार्दनी स्मरेण आता, एका जनार्दनी स्मरेण. पहिरा झालो या जगी, पहिरा झालो, होते हो पहिरा झालो, पहिरा झालो या जगी, पहिरा झालो, पहिरा झालो, पहिला झालो या जगी, पहिरा झालो, पहिला झालो, पहिरा झालो या जगी. पहिला झालो, पहिला झालो, माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, पहिरा झालो नरदेही येता, पहिला झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेण आता. पहिला झालो, पहिरा झालो या जगी पहिला झालो, पहिला झालो, पहिरा झालो या जगी, पहिला झालो, पहिरा झालो, पहिला झालो, पहिरा झालो, पहिला झालो, पहिरा झालो. पहिला झालो. माता माऊली पाचारिता. आईनं आवाज दिला, बाई मुलाला जर चष्मा तुटल्यावर आई जर म्हटली, बाळा एवढा चष्मा रिपेअर करून आण, कोणाला तरी दुसऱ्याला सांग मला लई गडबडी. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, पहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेण आता. आई बापाचं ऐकलं पाहिजे. जीव तो वाक्य करणार प्रत्यप्ती भुरी भोजनात, त्यांना भरपूर खाऊ घातलं पाहिजे. हयात असताना उपास करू मस्त ताटम तुम्ही जेव घालतात, पण हयात असताना त्यांची काळजी घेतली पाहिजे. पुढे गयायाम पिंडदानश्च. इकडे लक्ष द्या, फार महत्वाचा विषय सांगतोय गरुड पुराणातला.
पिंडदान आपल्या शास्त्रानं सांगितलंय, आपल्या पूर्वजांच्या नावानं आपण पिंडदान करावं. घरातली जी व्यक्ती निघून गेली तिच्या नावानं पिंडदान करावं. किती पिंडदान करावे नीट ऐका. गरुड पुराणाच्या पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलंय, मनुष्य मरण पावल्यानंतर प्रेतकल्पामध्ये जो प्रवास सांगितलाय ऐका. मनुष्य मरण पावतो, यमदूत येता, यमदूत त्याला घेऊन जातात, यम नगरीची सैर करून आणतात आणि काही घटकांमध्ये पुन्हा मृत्यू लोकात आणतात. आणल्याबरोबर तो पाहतोय आता माझं शरीर जळतंय. त्या शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी तो प्रयत्न करतो, पण यमपाशामध्ये अडकल्या कारणानं त्याला जाता येत नाही. अगदी स्वतः वाचलेलं, अनुभवातून नाही ग्रंथातून जे वाचले ते सांगतोय, लक्ष द्या, यातला एकही शब्द खोटा नाही. यमदूत येत आहे, घेऊन जातायत, पुन्हा मृत्यू लोकात आणतायत. पाहतोय माझं कुटुंब माझ्यासाठी रडतंय. पुन्हा शरीरामध्ये प्रवेश करावासा वाटतोय, पण नाही ना, यमपाश आहे. त्याचं हे शरीर जळून जातं आणि एक हाताचं एक नवीन शरीर त्याला मिळतं, ज्याला लिंगदेह सुद्धा म्हटलं जातं. देहाचे काही प्रकार, कारण देह, महाकारण देह, सूक्ष्म देह, त्याचा विचार नाही करायचा. पण हे शरीर निघून गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून तर 10व्या पर्यंत पिंडदान सांगितलंय रोज, ज्याला अवयव श्राद्ध म्हटलं जातं. पहिल्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावानं ज्यावेळेस तुम्ही पिंडदान करता त्याचं डोकं तयार होतं. दुसऱ्या दिवशी पिंडदान करता त्याची मान तयार होती. तिसऱ्या दिवशी पिंडदान करतात त्यावेळेस त्याचं हृदय आणि पाठ तयार होती. चौथ्या दिवशी पिंडदान करता त्याचं पोट तयार होतं. 5व्या दिवशी पिंडदान करता त्याच्या मांड्या तयार होतात. 6व्या दिवशी पिंडदान करतात त्याची गुप्तांग तयार होतात. 7व्या दिवशी पाय तयार होतात. असं एकंदरीत 9 दिवस पिंडदान केल्यानंतर त्याचं संपूर्ण शरीर तयार होतं. आणि 10व्याचं पिंडदान तो ग्रहण करतो. 10व्या दिवशी त्याला तहान भूक लागते. 11व्याचं पिंड तो ग्रहण करतो. 12व्याचं पिंड ग्रहण करतो आणि 13व्यापासून त्या मृत आत्म्याचा प्रवास चालू होतो. 16 प्रकारची गावं लागली. रोजचं काही योजना अंतर त्याला प्रवास करावा लागतं. मग 11.5-12 महिने झाल्यानंतर आपण इकडं श्राद्ध कर्म करतोय. माझा मुद्दा एक आहे, 10 दिवसांमध्ये पिंडदान सांगितलंय. तसं पाहायला गेलं तर वर्षभरामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावानं आपण 86 वेळा पिंडदान करावं. पण नसेल 86 वेळा करता येत तर किमान 3 वेळा करावं. कधी? अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावं. अक्षय तृतीया आता होऊन गेली. आजही काही माणसं जोपर्यंत आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवत नाही, त्यांचा उपवास करू जीव घालत नाही, तोपर्यंत आंबे खात नाही. अक्षय तृतीया हा अर्धाच दिवसाचा सण आहे. काही सण अर्ध्या दिवसाचे, काही 1 दिवसाचे, काही 2 दिवसाचे, काही 3 दिवसाचे आणि काही 5 दिवसाचे सण आहे आपल्याकडे. पण अक्षय तृतीया हा फक्त 12 वाजेपर्यंत सण आहे आपला. पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना कैरीचं पण म्हणून नैवेद्य दाखवला जातो. भजे, कुरडया, गोडपुरी, वेगवेगळ्या प्रकारे ज्या त्या भागामध्ये जशी प्रथा असेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावा. 1. अजून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान करावा. 2. 3. ज्या तिथीला, ज्या तारखेला त्यांनी देह ठेवलाय त्या तिथीला आणि त्या तारखेला त्यांच्या नावानं पिंडदान करावा. का करावा? आमचं धर्मशास्त्र सांगतंय म्हणून करावं. अव तुकोबरायानं तर म्हणावं काय? पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी,
म्हणता पिंड पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पुत्रांचे ऋण. आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या नावानं पिंडदान करावं. मी नेहमीच सांगतो देवानं ही 5 बोट दिली, 5ही बोटांचं काम वेगळं. करंगळी कशासाठी? हा शाळेत वापरली, आपल्या डोक्यात तेवढंच येतं. पण ही करंगळी सप्तपदी करत असताना, लग्न करत असताना वापरली आम्ही. लग्न झाले नाही तर सर्वांचे. हा हा आता 2-4 दिवसापूर्वीच शहीद दिवस होता. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? ऐका, शहीद दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी ब्लॅक डे. काही लोक म्हणतील कशाला तो काळा दिवस आठवता? लग्न करत असताना, सप्तपदी करत असताना, 7 जन्माच्या गाठी बांधत असताना या बोटाचा वापर केला. अरे देवाला गंध कुठल्या बोटानं लावावं शास्त्र सांगते. स्वतःला गंध कुठल्या बोटानं लावावं शास्त्र सांगते. भावाला पितरांना गंध कुठल्या बोटानं लावावं शास्त्र सांगतं. आणि पितरांना तर्पण कुठल्या बोटानं करावं हे सुद्धा शास्त्र सांगतं. विठ्ठला 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 विठ्ठला. घरामध्ये दुःख येण्याची 2 कारण, एक घराला लागलेला पितृदोष आणि 2 घरामध्ये झालेला कुलदैवताचा लोप. आता कुलदैवत, प्रत्येक कुळाचं एक कुलदैवत, त्याची पूजा अर्चा कशी करावी, देवरा कसा असावा, देवऱ्यात देव कशी मांडावी, कुलदैवताची उपासना कशी करावी, एक स्वतंत्र विषय वेगळा. पण एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे घराला लागलेला पितृदोष, जो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्या कुटुंबाला त्रास देतो. दुःख भोगावं लागतं. वास्तविक पाहता जीवाचा विचार जर केला तर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. गर्भवासाचं सुख सांगितलं. काय सांगू गर्भीच्या यातना, हा मज भोगीता नारायणा, थोडा मॉनिटर द्याना. हा काय काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगीता नारायण, मांस मळमूत्र जाना, तुझ क्षणोक्षणी ध्यात असे. या गर्भात दुःख भोगतोय जीव, दुःख भोगतोय. आणि मग जीवानं म्हणावं काय, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरितांचे जाळे उगवूनी, दुरितांचे जाळे उगवूनी, दुरितांचे उगवूनी, दुरितांचे उगवूनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय बाबा झालवस, आठवीन पाय बाबा झालवस. गर्भवास दुःख आहे. तरुणावस्थेत सुख काय, विषय भोगाच्या प्राप्तीसाठी जीव धडपड करतोय. आता विषय पंचविषय सांगितले, एका एकानं एकाचा बळी घेतलाय, आपल्यात सगळे भरले. आपलं किती अधिपतन आहे. बरं म्हातारपणात सुख आहे का? हा मज नाही हातपाय डोळा पडले झापड, कर्ण ही बधीर झाले वाचा बोले बोबुड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड, श्वाना परी गती झाली अवघे करती हाडहाड. जी बायको वाजत गाजत आणली ती सुद्धा आपल्या मरायची वाट पाहते. लक्ष द्या. बाईल म्हणे मरता तरी बरी, नासिले घर थुंकून या. म्हणजे दुःख आहे का नाही? बरं जाऊ द्या हो महाराज, ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही रममान आहोत यात तरी सुख आहे का? इथं बसलेल्या एखाद्या माणसानं हात वरती करावा. सगळे संसारी की नाही? तर संसार सुखी का दुःखी? बोला बरं. दुःखी ना? मग हा कार्यक्रम संपल्यावर तुम्ही घरी जाणारच नाही ना. परिणाम कळालाय पण परिचय झालेला नाही. संतांना दोन्ही झाला म्हणून तर लाथाळीला संसार, हा लाथाळीला
संसार लाथाळीला संसार लाथाळीला लाथाळीला संसार ओ लाथाळीला संसार लाथाळीला केला षडौर मीचा मार मार केला षडौर मीचा मार केला षडौर मीचा मार केला षडौर मीचा केला षडौर मीचा मार मार केला षडौर मीचा मार केला षडौर मीचा मार केला षडौर मीचा मार लाथाळीला संसार लाथाळीला संसार संसाराच्या नावे घालून या शून्य 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 वाढता हा पुण्य धर्म केला 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 हरी भजने खबरील जग हरी भजने जग हरी भजने खबरील जग हरी भजने खबरील जग संसाराच्या नावे घालवली या शून्य. संसार कसा आहे संतांना कळालं म्हणून ते संसारात जास्त रममाण झाले नाही. मुद्दा माझा एकच आहे, मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे. बरं, हे दुःख का भोगावं लागतं? आगा कर्मी जे उरावे तैती सुख दुःखी फळावे. तुम्ही आम्ही केलेली चांगली वाईट कर्म आम्हाला भोगावी लागतात. कर्मगती कोणाला चुकत केले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याची भोग आले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याची भोग आले हा केले कर्म झाले त्याची भोग आले उमदले मेरे ऐसे चिती हरिमुखी गाता हर बलिजता हरिमुखी गाता हर बलिजता हर बलिजता हर बलिजता केलेल्या कर्माचे भोग भोगावे लागतात. एक महाभारतातला गोड प्रसंग सांगतो, ऐका. पुराणामध्ये अनेक राजे झाले, त्यातला एक राजा आहे ज्याचं नाव आहे जन्मेजय राजा. नीट ऐका.
हा जन्मेजय राजा कोणाचा मुलगा? हा परीक्षितीचा मुलगा. हा परीक्षिती कोणाचा मुलगा? हा अभिमन्यूचा मुलगा. अभिमन्यू कोणाचा मुलगा? कोणाचा? अर्जुनाचा. बरोबर ना? उलट झालं का? बरोबर आहे ना? हा ऐका, अर्जुन कोणाचा मुलगा? पंडुराजाचा. पंडुराजा कोणाचा मुलगा? हा, आपला तिथपर्यंत काही संबंध नाही. नीट ऐका, पंडुराजा, अर्जुन, अभिमन्यू, परीक्षिती आणि मग जन्मेजय. कधी जर श्रीमद भागवत कथा श्रवण केली असेल त्या श्रीमद भागवतामध्ये आपण विचार करत असताना पाहिलं असेल का त्या परीक्षिती राजाला मरण आलं, पण कसं आलं? तक्षक नावाचा सर्प दंश व्हावा आणि 7 दिवसांमध्ये त्यानं मरावं. कर्मगती चुकत नाही, मला तो मुद्दा सांगायचा. आणि जीवनामध्ये जे दुःख येतं हे केलेल्या कर्मामुळे. परीक्षिती राजा ज्यावेळेस मरण पावला त्याचा मुलगा जन्मेजय यानं विचार केला, माझा बाप एवढा मोठा सम्राट, पांडव कुळामधले आम्ही वंशज, आणि एका सर्पाच्या दंशानं माझ्या वडिलांना मरण यावं. त्यानं सर्पसत्र यज्ञ केला. आता सांगा पुढे काम येईल तुम्हाला. सर्पसत्र यज्ञ करावा का? जगातली सगळी सर्प मरून जावी म्हणून. यज्ञाचे काही प्रकार आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ, पर्जन्यवृष्टी यज्ञ, बरोबर आहे की नाही? अश्वमेध यज्ञ. यानं केला सर्पसत्र यज्ञ. जगातली सगळी सर्प येत आहे आणि त्या यज्ञामध्ये जळून भस्म होत आहे. आणि ज्यावेळेस ती भस्म होऊ लागले, व्यासांनी यावं म्हणावं, जन्मेजय हे काय करतोय? जन्मेजय म्हणाला, काय बोलायचंय मग आता? काय करू सांगा ना तुम्ही आता. मी अरे माझा बाप निघून गेलाय, माझे वडील गेले, काय करू? सांगितलं तुझ्या बापाच्या कर्मगतीमध्ये तसं होतं. जन्मेजयानं म्हणावं, या जगामध्ये एकही साप ठेवणार नाही, सर्प ठेवणार नाही, म्हणून तर हा यज्ञ केलाय. व्यास म्हटले, अरे तुझ्या बापाचं मरण तसं होतं, कर्मगती होती, कोणाला आतापर्यंत चुकवता आली नाही. अरे देवाच्या बापाला चुकवता आली नाही, तुझं माझं काय? आणि मग त्यावेळेस म्हणावं, ऐक, तुला एवढा अभिमान, एवढा अहंकार झालाय, मग ऐक, 6 महिन्यामध्ये तुझ्या आयुष्यात काय घडेल ते सांगतो, लाव ताकद आणि चुकव. सांगितलं काय घडेल माझ्या जीवनात 6 महिन्यात? ऐक म्हणी, तुझ्या राज्यामध्ये अश्वमेध यज्ञामध्ये जे घोडे वापरले जातात ते विकायला येतील. अश्वमेध यज्ञात कुठले घोडे वापरले जातात? श्यामकर्ण जातीचे, ज्याचं संपूर्ण शरीर पांढरं असतं, फक्त एकच कान काळा असतो. श्यामकर्ण जातीचा घोडा विकायला येईल. जरी विकायला आला तरी घेऊ नको. जरी विकत घेतला तरी त्याच्यावर बसू नको. जरी बसलं तरी दक्षिण दिशेला जाऊ नको. जरी दक्षिण दिशेला गेला तरी त्या अरण्यामध्ये एक सुंदर कन्या दिसेल, तिच्या प्रेमात पडू नको. जरी तिच्या प्रेमात पडला तरी तिच्याशी लग्न करू नको. जरी लग्न केलं तरी तिच्याशी रममान होऊ नको. जरी रममान झाला तरी तिच्या सांगण्यावरनं यज्ञ करू नको. आणि जरी यज्ञ केला तरी त्या यज्ञात जाऊ नको. राहिलं का तुमच्या लक्षात? परत सांगू का? घोडे घेऊ नको, घेतला तरी बसू नको, बसला तरी दक्षिण दिशेला जाऊ नको. दक्षिण दिशेला गेला तरी एका सुंदर अरण्यामध्ये कन्या दिसेल, तिच्या प्रेमात पडू नको. तिच्याशी विवाह करू नको. तिच्याशी रममान होऊ नको. ती सांगेल यज्ञ करा, ती करेल, तू भानगडीत पडू नको. आणि जरी तिनं यज्ञ केला तरी त्या यज्ञात तू जाऊ नको. सांगितलं याच्यातली एकही गोष्ट घडू देणार नाही. व्यास म्हटले, तुला याच्यातली एकही चुकवता येणार नाही. 2 महिने झाले आणि 2 महिन्यामध्ये श्यामकर्ण जातीचे घोडे विकायला आले. प्रधानानं राजाजवळ जाऊन म्हणावं, राजे साहेब, श्यामकर्ण जातीचा घोडा विकायला आलाय. राजा म्हटला, आपल्याला नाही घ्यायचं. का बरं नाही घ्यायचं? मला बसायचं नाही त्याच्या.
अहो तुम्हाला जरी बसायचं नसलं पण आपल्या अश्वशाळेमध्ये घेऊन ठेवा, प्रतिष्ठा वाढेल. आजही आपण पाहतो काही लोक शेती ट्रॅक्टरनी करतात पण त्यांच्या घरासमोर खिल्लारी बैल जोडी महाराज नाद असतो, नाद. हा बैल, आणि त्याच्यात आता सरकारनं मान्यता दिली शर्यतीचं तर विचारायचं नाही, बैलगाडा शर्यत. हा घाटात केला राडा. बरं का रे महाराज, राडाच झालाय सगळीकडे. प्रधानानं म्हणावं तुम्हाला बसायचं नाही, पण प्रतिष्ठेसाठी आजही गावोगावी गेलं, लोकांच्या घरी घोडे राहता, बैल राहतं का, येणाऱ्या जाणाऱ्यानं विचारावं, प्रतिष्ठा सन्मान वाढवा. राजा म्हटलं मग घ्या. मला सांगा घ्यायला सांगितलं होता का? नाही, पण घेतला. परत 15 दिवस गेले. प्रधान म्हटलं अहो एवढं भारी हत्यार घेतलंय आपण, एवढं भारी घोडा घेतलाय, एक चक्कर मारा. राजा म्हटलं मला बसायचं नाही. का नाही बसायचं? मला दक्षिणेला जायचं नाही म्हणे. प्रधान म्हटलं तुम्हाला दक्षिणेला नाही जायचं ना, पूर्व पश्चिम उत्तर, काय पाऊस पडलाय का? राजा म्हटलं ते बरोबर आहे, लगाम तुमच्या हातात आहे, त्याला कुठं पळवायचं? तुम्ही उजवीकडं केलं का उजवीकडं, डावीकडं केलं का डावीकडं, का तो त्याच्या मनानं जाणार आहे का? म्हणे ते बरोबर आहे. राजानं घोड्यावर बसावं, रिकीबीत पाय अडकावा आणि टाच मारून घोड्याला, आणि गेला वाड्याला गेला. तिकडे महाराज गेला, आणि गेल्याबरोबर महाराज आता मॅप आहे, नळवाडीला यायचं ठरलं तरी लगेच लोकेशन पाठवलं जातं लाईव्ह, माणूस चुकत नाही. तेव्हा काही मॅप नव्हते, बोर्ड नव्हते. हा राजा पूर्वेला गेला, पश्चिमेला गेला, उत्तरेला गेला, आणि कधी त्याचा घोडा दक्षिणेला गेला त्याचं त्यालाच कळालं नाही. आणि दक्षिणेला गेल्यानंतर एका सुंदर अरण्यामध्ये एका सुंदर कन्येला त्यानं पाहावं. मनामध्ये कामविलास जागृत झाला. शास्त्र सांगतं कामातुरम न भयम न लज्जा. कामातुर झालेल्या माणसाला भयही नसतं, लाजही नसते. पाहिल्याबरोबर तिला म्हणावं मला तुझ्या सोबत लग्न करायचं. ती म्हणे मी राजा सोबतच करील. म्हणे अगं मी राजा आहे, पण जो मला पट्ट राणी करेल मी त्याच्या सोबतच करेल. झाली राणी. तिकडं काही मंडप द्यायचा होता का, साऊंड लावायचा होता का? तिकडं काही रामभाऊला सांगायचं होतं का या मंडपची गाडी घेऊन साऊंड लावा, डोम उभा करा, गांधर्व पद्धतीनं करायचं झालं. मी म्हणतो तवाच बरं होतो, आता लई खेळ मांडायला लागतो. या गांधर्व पद्धतीनं पाणी गरम करायचं, झालं लग्न. महाराज राजानं लग्न करावं, राजमहालात आणावं, तिच्या सोबत खावं प्यावं उठावं बसावं मजा करावं एवढंच. तिच्यामध्ये रममान व्हावं. पण 4 महिने झाले, राजा राज्य दरबारी आला नाही. प्रजेची संकट कोण मिटवणार? राज दरबार कोण चालवणार? आमचा न्याय निवाडा कोण करणार? ही भावना ज्यावेळेस प्रजेच्या मनात आली, विद्रोह करू लागली. आता राजाला जिवंत नाही ठेवायचं. अरे तो आमच्याच कामाला नाही तर मग आता जसं नेपाळमध्ये इकडे तिकडे झालं पाहिलं आपण. ज्यावेळेस प्रजा विद्रोह करते ना, किती मोठा राजा असला तिथं काहीच चालत नाही. राजा बोले दल हाले फक्त तेवढ्या पुरतं राहतं मग ते. पण ज्यावेळेस प्रजा विद्रोह करते राजाचं काहीच चालत नाही. राणीच्या लक्षात आलंय आता ही विद्रोह करणार. मग तिनं प्रजेच्या सुख शांतीसाठी, राज्याच्या सुख शांतीसाठी यज्ञ करायचं ठेवलं. राजाला म्हणावं मला यज्ञ करायचं. राजा म्हटलं कर. आता तिच्या सौंदर्यापुढे घायल झालेला तो कर यज्ञ. राणीने तरुण 18 ब्राह्मण बोलवले. नीट ऐका. यज्ञाला सुरुवात झाली. 4-5 दिवस झाली. यज्ञ सुरुवात आहे. आणि एका दुपारी राजाने विचार केला त्या यज्ञाकडे जावा. जायला सांगितलं होतं का? नाही. पण अरे मी एवढा खर्च केलाय, एक चक्कर तर मारायला पाहिजे मला. काय होतंय? गेल्याबरोबर आहे पाहिलं तिथे 18 ब्राह्मण झोपलेली होती. राग आला. अरे मी एवढा खर्च केला आणि खुशाली झोपा काढायला आली. कमंडलूमध्ये पाणी होतं, अभिमंत्रित गेलेलं ते पाणी घ्यावं, त्यांच्यावरती शिंपडावं. ते साधं सुद्धा पाणी नव्हतं. ज्या ज्या वेळेस दैत्य यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी त्या जनतेसाठी करून ठेवलेलं ते पाणी होतं. पण त्या पाण्याचं रूपांतर शस्त्रात झालं आणि त्या 18 ब्राह्मणांची हत्या घडली. जनमेजय राजाकडनं 18 ब्राह्मणांची हत्या घडली आणि त्याच्या शरीरावरती 18 प्रकारची गूढ पडली. व्यासांनी सांगितलं होतं जनमेजया
तुझ्या जीवनामध्ये हे घडेल. आणि हे 18 कोड घालवण्यासाठी तुला महाभारताचे 18 पर्व ऐकावे लागतील. पण ते ऐकत असताना निसंशय ऐकावे लागतील. एकदा जरी संशय घेतला तरी कोड तसेच राहतील. भीमदादाच्या शक्तीवरती संशय घेतला आणि एक कोड जसंच्या तसं राहील. माझा मुद्दा आहे, किती जरी प्रयत्न केला तरी कर्मगती चुकत नाही. आणि केलेल्या वाईट कर्मामुळेच दुःख भोगावं लागतं. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःख येईल. एक साधक तुकोबरायांकडे गेला आणि तुकोबरायांना म्हटला, तुकोबराय, अरे आमच्या वाट्यामध्ये दुःख आहे, आमच्या जीवनात दुःख आहे, सुख कसं मिळेल? तुकोबराय म्हणाले, अभंगाचं प्रथम चरण म्हणा. आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 आपुला तो एक देव करून आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. विन जीवा सुख नोवे. तेने विन जीवा सुख नोवे. तेने बिन जीवा सुख नोहे. तेने बिन जीवा सुख नोहे. तेने विन जीवा सुख नोवे. तेने विन जीवा सुख नोवे. तेने बिन जीवा सुख नोहे. तेने बिन जीवा सुख नोहे. रती माई गे दुःखाची जनिती. रती माई गे दुःखाची जनिती. दुःखाची जनिती. तुकोबराय म्हणतात, जीवनात सुखाची प्राप्ती करायची असेल तर एकच करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. सुखाची प्राप्ती करायची असेल तर आपला एक देव करा. आता नेमका कुठला देव करायचा? हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी दैवत आहे. मग काही केलेले, काही झालेले, काही स्वयंभू. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बैसविले, वस्त्र अलंकाराने झाकुळले, मना येईल ते नाव ठेविले, या जनासी लागले फेड. ऐका, हे केलेले देव झालेले, मग तया पुण्याची पावटी सरी. महाराज, देव होता येतो, यज्ञ याग करावे लागतात, पण यांचं पुण्य संपलं. तुका म्हणे जाते पुण्य क्षय अधोगती. कुठला देव आपलासा केल्यानंतर आपल्याला सुख मिळेल. सुखरूप पैसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख मिळेल. बाकीचं कसं आहे? इरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसाने, अविनाश करे आपुली आईसे, लावी मना पिसे गोविंदाचे. काय करा?
त्या परमात्म्याचं वेड लावा, पिस लावा. संतांना काही गोष्टी आवडतात, काय काय नीट ऐका. वास्तविक पाहता आपल्याला संसार आवडतो. तुकोबराय म्हणता लावी मना पिसे गोविंदाचे. पिस लावणं म्हणजे वेड लावणं. संतांना काय आवडतं नीट ऐका. प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे, फक्त विस्तार करतो. संतांना 5 गोष्टी आवडतात. आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक. पण अजून सांगू का काय काय. देवाचं नाव आवडतं, देवाचं रूप आवडतं, देवाचं गुण आवडतं, देवाची कीर्ती आवडते, नवे नवे देवच आवडतं. बरोबर. हा, देवाचं नाव आवडतं. आम्हा आवडे नाम घेता. रूप आवडतं. आवडे हे रूप गोजिरे. अजून काय आवडतं सांगू का. गुण गाई नावडी, गुण गाई नावडी, गुण गायिला आवडी, गुण गायिला आवडी. गुण गाई नावडी, गुण गाई नावडी. ओ गुण गायिला आवडी, गुण गायिला आवडी. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. 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 हे गुण गाईला हरी बोल. गुण गाईला आवडी, गुण गायिला आवडी, गुण गायिला आवडी. गुण आवडतं. गुण देवाचं रूप आवडतं, देवाचं नाव आवडतं, देवाचे गुण आवडतं. कीर्ती म्हणजे मान. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ. आवडे मात विठ्ठलाची. बरोबर आहे की नाही. ऐका, हे संतांना आवडतं. नवे नवे बहु आवडसी जीवापासून या. म्हणून त्याचं पिस लावा. आणि जीवन जगत असताना कसं जगा. तुका म्हणे का मरणेचे सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. मरणोत्तर कीर्ती अजर अमर राहावी, असं कर्तृत्व माणसानं जीवनामध्ये करावं. ज्यांच्या श्राद्ध कर्माच्या निमित्तानं आपण जमलोय, एक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलंय. खऱ्या अर्थानं या दुःखाचा डोंगर या कुटुंबावरती कोसळलाय बाबा. या परिवारातून एक बाप निघून गेलाय. या परिवारातून एक भाऊ निघून गेलाय. या परिवारातून काय बोलावं, एक मुलगा निघून गेला. त्या भावाची जागा, त्या बापाची जागा, त्या मुलाची जागा कोणी घेऊ शकत नाही बाबा. घटना सर्वांना माहीत आहे. की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा क्रम घडलाय. पती पत्नीनं जावं कैऱ्या गोळा करण्यासाठी विद्युत उपकरणं असणारी करंट शॉकच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही घटना घडावी.
अकस्मात त्या ठिकाणी निधन त्या ठिकाणी आदरणीय भाऊंचं झालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशारी, मग शेती व्यवसाय असेल, सामाजिक असेल, मित्र परिवार असेल, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व. आणि खऱ्या अर्थाने एक चांगला मित्र निघून गेला. जीवनामध्ये चांगला मित्र असावा. ऐका, चांगले मित्र जीवनामध्ये मिळणं फार मोठी महाराज उपलब्धी. लक्षात ठेवा, स्वार्थ पाहणारे मित्र भेटतील, पण चांगले मित्र त्या ठिकाणी भेटली पाहिजे. वाट चुकणार नाही, जीवन भर कधी वाट चुकणार नाही. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. या परिवारातून, या गावातून एक मित्र हरवलाय, जो सगळ्यांचा लाडका होता. पण एक सांगू का, आज या कुटुंबात असणाऱ्या त्या लिकीला कोण सांगेल की बाई तुझा बाप या जगात आता शिल्लक नाही. माता माऊल्यांनो, कधीतरी गेलेले आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, रडाल तुम्ही. अरे ज्या बापानं तुटलेली चप्पल सुतळीच्या गाठी मारून वापरली, ज्या बापानं फाटलेलं धोतर गुडघ्यापर्यंत पोहोचून वापरलं, ज्या बापानं बनियलची चालणी झाली, आज तोच बाप पदरा हाड झालाय, डोळ्या हाड झालाय. त्या बापाचं कर्तृत्व फार मोठं आहे बाबा. माता माऊल्यांना आठवा ना तो बाप कधीतरी. आता ज्या ज्या वेळेस माझी ताई, माझी छकुली दिदी शाळेमध्ये जाईल आणि शिक्षक म्हणतील, बाळा उद्या तुझ्या बाबांना शाळेत मीटिंग साठी बोलव बरं. अरे आईला म्हणावं, आई सांग ना आता कोणाला घेऊन जाऊ. या जगात सगळ्यात पवित्र प्रेम जर असेल ते एका मुलीचं आपल्या बापावरती आणि बापाचं आपल्या मुलीवरती. मलाही 2 मुली, सगळ्यात पवित्र प्रेम. मी नेहमी सांगतो, हा सूर्य मावळला तो पुन्हा उगेल भो. पण बाप नावाचा सूर्य जर एखाद्या घरावरती मावळला, हजारो वॅटचे मर्क्युरी जरी लावले तरी बाप नावाचा सूर्य जो प्रकाश देतो तो दुसरा कोणी देऊ शकत नाही. तो बाप कधीच रडत नाही. त्या बापाच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न ठरावं, त्या मुलीनं लग्न मंडपामध्ये त्या ठिकाणी नवा शृंगार करून मिरवावं, आणि मग मंगलाष्टक होत आहे, त्या बापानं सजलेले आपल्या मुलीकडे पाहावं. आणि चालू आहे डबलबलेल्या त्या डोळ्यानं बापानं पाहावं त्या शृंगारलेल्या मुलीकडे. लग्न मंडपाच्या एखाद्या खांबाजवळ जाऊन आपल्या गंगा जमुनांना वाट मोकळी करून द्यावी. त्या मुलीनं प्रत्येकाच्या हातावरती साखर देत देत आपल्या बापाजवळ जावं, त्याला घट्ट मिठी मारावी, ठाय मोकळून रडावं. अरे जायकवाडी धरणाचे जसे दरवाजे उघडावे तसं त्यानं रडावं. या कुटुंबातला बाप निघून गेलाय, त्याचं वर्णन आलंय. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल.
बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. या कुटुंबातला बाप निघून गेलाय महाराज. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आता त्या बापाच्या आठवणीमध्ये राहायचं. जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराच्या ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. आपुल्या कुरवडी वाळवणी, आपुल्या कुरवडी वाळवणी, अकुली पुरवंडी वाळवो, अकुली पुरवंडी वाळवो. आपुल्या कुरवडी वाळवणी, फुल्या कुरभट्टी आपुल्या आपुल्या कुरवडी, आपुल्या कुरवडी वाळवणी, 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 वाळवणी. आपुल्या कुरवडी वाळवो, आपुल्या कुरवडी वाळवो, गायत्री केला विराजिता दानी, हे गायत्री केला विराजिता दानी. हो 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 गायत्री केला विराजिता दानी, हे गायत्री केला विराजिता दानी. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा. एकदा ते निघून गेल्यानंतर आपण कितीही रडलो तरी ते परत मिळणार नाही. म्हणून असेपर्यंत त्यांची काळजी घ्या. घरात आई तडाडोपाशी मारायची आणि 9 दिवस नवरात्रात देवीची पूजा करायची, काही आवश्यकता नाही. घरातला बाप उपाशी मारायचा आणि पंढरपूरची बारी करायची. घरातली आई सुखी समाधानी ठेवा.
तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि ती भगवती तुमच्या दारात त्याल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रघुमा हरी जय जय विठोबा रखुमाये विठोबाय रखुमाये विठोबा रखुमाये विठोबाय रखुमाये विठोबा रखुमाये विठोबाय रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हा जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हो विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये हरी जय जय हरी जय जय हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय जय विठोबा जय जय रखुमाये विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाई हरि 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 विठोबा ज्ञानदेव सोपान गोताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम आपुला तो एक देव करून घ्यावा देणे विना जीवा सुख नोई रतिमाई के दुःखाची जनती नाही आदी अंत्य अवसानी कैलासवासी. ज्या निमित्तानं आपण जमलो कैलासवासी रामदास दगडू सहानी यांच्या प्रथम श्राद्ध कर्माच्या निमित्तानं आपण जमलो. त्यांच्या पश्चात असणारा परिवार गंगा भागीरथी सीताबाई दगडू सहानी, गंगा भागीरथी सोनाली रामदास सहानी, दत्तात्रय दगडू सहानी, ज्योती दत्तात्रय सहानी, स्वरा रामदास सहानी, विराज रामदास सहानी, किरण दत्तात्रय सहानी, जयश्री दत्तात्रय सहानी, शांताबाई अर्जुन पवार,